गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 12वीचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा चॅप्टर स्टार्ट केला होता. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा पूर्ण सेक्शन कव्हर केला होता. मागील 2 लेक्चरमध्ये आपण रेडिएशन हा पार्ट स्टार्ट केला होता. मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं बा, ही जी महत्त्वाची थिअरी आहे, थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट, 1792 साली आपण पुट फॉरवर्ड केली होती पेरे प्रिव्होट्सनं. याचं आपण कन्क्लुजन काय बघितलं होतं, तर प्रत्येक बॉडी ही रेडिएशन इमिट करते, फक्त त्या बॉडीचं टेम्परेचर किती नसलं पाहिजे, 0 डिग्री केल्विन. म्हणजे त्याचं स्टेटमेंट आपण असं बघितलं होतं, ऑल द बॉडीज ॲट ऑल द टेम्परेचर इमिट्स द रेडिएशन एक्सेप्ट ॲट 0 डिग्री केल्विन. सो ह्याच स्टेटमेंटचा आज आपल्याला वापर करायचा आहे किर्चॉफ्स थेरम प्रूव्ह करण्यासाठी किंवा किर्चॉफ्स लॉ प्रूव्ह करण्यासाठी. त्याच्यात आपण अजून एक कन्सेप्ट बघितला होता बघा, तर इमिसिव्ह पॉवर E इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. म्हणजेच काय, द अमाऊंट ऑफ हीट और अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय दॅट बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर T. ओके, तर बघा, जर तुम्ही टेक्स्टबुक यूज करत असेल तर ह्या इमिसिव्ह पॉवरला त्यांनी R म्हणलेला आहे. काही रेफरन्सेस बुकमध्ये E आहे, आपण आता Rच यूज करूया. सो इमिसिव्ह पॉवरची व्हॅल्यू आता आपण कॅपिटल R डिफाईन करणार आहोत. सो इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असणार आहे, तर R इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. म्हणजे जी प्रिव्हियस डेफिनेशन आहे, ईला मी फक्त कॅपिटल R रिप्लेस केलेलं आहे, दॅट्स इट, बाकीचं काही नाही आहे. त्यामुळे इमिसिव्ह पॉवरची व्हॅल्यू आपण कशी करणार आहे बघा, अमाऊंट ऑफ हीट रेडिएट पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर कॅपिटल T इज नोन ॲज अ इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट बॉडी. तर आज आपल्याला काय बघायचं बघा, याचाच पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला, इमिसिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर तो आज आपल्याला बघायचा आहे. तर आता आपल्याला इमिसिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर कोएफिशियंट ऑफ इमिशन और कॉमनली नोन ॲज अ इमिसिव्हिटी. ओके, ज्याला आपण स्मॉल इनर डिफाईन करतोय, स्मॉल इनर जनरली डिफाईन करतोय. सो कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी याच्याबद्दल आपल्याला थोडंसं स्टडी करायचं आहे. तर याच्या आधी बघा, आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे स्टडी केलं होतं. तर त्याच्यात आपण डेफिनेशन कशी केली होती बघा. समजा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपण डिफाईन केलं होतं. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपण कशाने डिफाईन करतोय, स्मॉल एनं. तर त्याची व्हॅल्यू कशी होती बघा, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड ओव्हर अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट, अशी आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची डेफिनेशन केली होती. सिमिलरली कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनची कशी डेफिनेशन केली होती, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड ओव्हर अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. सिमिलरली ट्रान्समिशन कोएफिशियंट कसं कॅल्क्युलेट केला होता आपण, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड ओव्हर अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. सो अशा पद्धतीने आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं. तर आता कोएफिशियंट ऑफ इमिशन कसं असणार आहे, ॲब्सॉर्प्शन काय सांगत असणार आहे बघा, तर क्यू इतकी अमाऊंट ऑफ जर एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टवर पडली तर त्यातली क्यू ए अमाऊंट ऑफ एनर्जी ते ॲब्झॉर्ब करणार आहे. सो क्यू ए अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब्ड किती असणार आहे, ए टाइम्स क्यू इतके असणार आहे, हे लक्षात घ्या. सेम तसंच अमाऊंट ऑफ हीट किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड किती असणार आहे, आर टाइम्स क्यू, म्हणजे तुमच्या रिफ्लेक्शन कोएफिशियंटवर डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सिमिलरली तुमचं अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड किती असणार आहे, टी टाइम्स क्यू, असं तुमचं ट्रान्समिटेड एनर्जी सुद्धा असणार आहे. सो क्यू ए म्हणजे काय, ॲब्झॉर्ब्ड एनर्जी, क्यू आर म्हणजे काय, रिफ्लेक्टेड एनर्जी, आणि क्यू टी म्हणजे काय, ट्रान्समिटेड एनर्जी. सिमिलरली आपल्याला आता इमिटेड एनर्जी सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. इमिटेड एनर्जी, मग तुम्हाला वाटेल की इमिटेड एनर्जी ई असेल तर ई टाइम्स क्यू असणार आहे. ऑब्विसली तसं तुम्ही लिहू शकताय, पण त्याच्या आधी थोडीशी त्याची बेसिक डेफिनेशन आपल्याला बघितली पाहिजे. व्हॉट इज द करेक्ट डेफिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ई. सो त्याच्या आधी थोडंसं आपण कन्सिडरेशन करायचं आहे. तर काय कन्सिडरेशन करायचं बघा, एक सिस्टीम कन्सिडर करूया आपण, एक सिस्टीम कन्सिडर करूया, आणि सेम तसंच सिमिलरली अजून एक सिस्टीम कन्सिडर करूया. या सिस्टीमचं टेम्परेचर कॅपिटल टी ने डिफाईन करूया, आणि सेकंड जे सिस्टीमचं टेम्परेचर असणार ते सुद्धा कॅपिटल टी, म्हणजे या दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर सेम आहे. ही जी फर्स्ट सिस्टीम आहे त्याच्यात आपला ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करा, म्हणजे तो मी स्पेरिकल ड्रॉ केलेला आहे. आणि सिमिलरली सेकंड सिस्टीममध्ये सुद्धा ऑब्जेक्ट आहे, तो मी स्पेरिकली डिफाईन केलेला आहे किंवा ड्रॉ केलेला आहे. तर बघा, जी फर्स्ट सिस्टीम असणार आहे याच्यात जो ऑब्जेक्ट असणार तो ऑर्डिनरी ऑब्जेक्ट असणार, ऑर्डिनरी ऑब्जेक्ट.
ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ॲट टेम्परेचर T. आणि इथं जो सेकंड सिस्टीम आहे याच्यात असणार आहे ब्लॅक बॉडी असणार आहे. सो काय केलेलं आहे बघा, दोन सिस्टीम मी कन्सिडर केलेल्या आहेत, दोन वेगवेगळ्या सिस्टीम. फर्स्ट सिस्टीममध्ये मी ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, ओके. सेकंड सिस्टीममध्ये आपण ब्लॅक बॉडी ठेवलेली आहे. ब्लॅक बॉडी का, तर ज्याच्यावर जर इन्सिडेंट एनर्जी गेली तर ती सगळी ॲब्झॉर्ब करणार आहे. हे तुम्हाला आता बेसिक झालेलंच आहे. आता बघा, या दोन्ही ऑब्जेक्टचं एरिया सेम आहे असं कन्सिडर करा, सेम एरिया आहे असं कन्सिडर करायचं, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टचा एरिया सेम आहे. आणि पण काय करायचं बघा, याच्यातली जी एनर्जी कॅल्क्युलेट करायची ते दोघांसाठी सेम इंटरवल ऑफ टाईमसाठी. म्हणजे इथं जर 2 सेकंदामध्ये एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर इथं सुद्धा 2 सेकंदासाठी एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे काय, अंडर द सेम टेम्परेचर, अंडर द सेम एरिया, अंडर द सेम टाइम इंटरवल, we calculate the energy emitted by ordinary object and black body at the simultaneously at the same time. समजलं? तर बघा, सेम सिच्युएशनच्या अंडर आपल्याला ऑर्डिनरी ऑब्जेक्ट किती एनर्जी इमिट करणार आहे आणि ब्लॅक बॉडी किती एनर्जी इमिट करणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी हे जे असणार आहे ते काय असणार आहे, तर बघा, कोएफिशियंट ऑफ इमिशन E याची डेफिनेशन अशी करतात, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट कसा ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आहे त्यामुळे जस्ट मी ऑब्जेक्ट म्हणतो. इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ऑर्डिनरी ऑब्जेक्ट किंवा जस्ट ऑब्जेक्ट म्हणूया, कारण तो ऑब्जेक्ट मे बी ब्लॅक बॉडी सुद्धा असू शकतोय. सो इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ऑब्जेक्ट ओव्हर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी. पण ह्या दोघांचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे. सो कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी कॅन बी डिफाइंड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ऑब्जेक्ट ओव्हर इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर. समजलं? त्यामुळं जर इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ऑब्जेक्ट आपण जर कॅल्क्युलेट केलं तर इमिसिव्ह पॉवर आपण कशी कॅल्क्युलेट करतो याची, तर इमिसिव्ह पॉवर आपण R ने डिफाईन करतो याची, आणि ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आपण RB ने डिफाईन करतो. सो R म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ॲट गिवन टेम्परेचर कॅपिटल T. RB इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट गिवन टेम्परेचर कॅपिटल T. म्हणजे दोघांचं टेम्परेचर सेम आहे, इतकंच लक्षात ठेवा. सो इमिसिव्ह पॉवर चा जर रेशो घेतला R/RB तर तुम्हाला इमिसिव्हिटी भेटणार आहे. सो रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी ऑब्जेक्ट टू द ब्लॅक बॉडी इज नोन ॲज अ कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी स्मॉल ई. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते बघा, दोन इमिसिव्ह पॉवरचा रेशो घेतला तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ इमिशन कॅल्क्युलेट करता येतो. तर हे एक नेहमी लक्षात ठेवा, जर तुमचं कोणतंही टेम्परेचर असू दे एक्सेप्ट 0 डिग्री केल्विन, कोणतंही टेम्परेचर असलं तर तुमचं ऑब्जेक्ट रेडिएशन इमिट करणारच आहे. सो एक्सेप्ट 0 डिग्री केल्विन आरची व्हॅल्यू तुमची सर्टन काहीतरी असणारच आहे. ऑब्विसली आरची सर्टन व्हॅल्यू काय असणार आहे, कारण आरची जर डेफिनेशन तुम्ही बघितला R इक्वल टू Q/80. सो तुम्ही ह्या डेफिनेशनला थोडे एक्सटेंडेड सुद्धा करू शकता. R म्हणजे काय, Q/80. Q म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ॲट गिवन टेम्परेचर कॅपिटल T. सो आरची व्हॅल्यू मी किती लिहू शकतो, Q/80. सो या डेफिनेशनला थोडं आपण एक्सटेन्शन देऊया. तर कसं करू शकतो बघा, E इज इक्वल टू R. आरच्या ठिकाणी मी काय करणार आहे बघा, Q/80 म्हणजे अमाऊंट ऑफ हीट किंवा अमाऊंट ऑफ लिबरेटेड एनर्जीच्या फॉर्ममध्ये मी ही क्वांटिटी लिहिली कॅपिटल R. सिमिलरली RB म्हणजे काय, RB म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी. मग ती किती असणार आहे, तर तुम्ही QB इतकी अमाऊंट ऑफ हीट बाहेर टाकला असं कन्सिडर करू, डिवाइड बाय 80. त्यामुळे QB/80 मी असं सुद्धा लिहू शकतोय. सो A म्हणजे काय बघा, तर A म्हणजे एरिया. आपण कन्सिडर काय केलं, दोघांची एरिया सुद्धा सेम आहे. सो दोघांची एरिया आपण कॅन्सल करू शकतोय. पर सेकंड कन्सिडरेशन काय केलं, तर दोघंही सेम टाईम आपण कन्सिडर करणार आहोत. सेम टाईममध्ये किती एनर्जी लिबरेट करतात त्याला आपण Q आणि QB म्हणलेलं आहे. सो दोघांचा टाईम सेम असेल तर T सुद्धा कॅन्सल आउट होऊ शकते. सो Q/QB याची व्हॅल्यू सुद्धा आपण E म्हणून लिहू शकतोय. सो कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी दोन पद्धतीने तुम्हाला सांगता येते, इन टर्म्स ऑफ इमिसिव्ह पॉवर R/RB और इन टर्म्स ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ओव्हर
एनर्जी रॅडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर, हे मात्र लक्षात ठेवा. दोघांचं टेम्परेचर ही सेम आहे. अशा सिच्युएशनला ऑर्डिनरी ऑब्जेक्ट जेवढी तुमची एनर्जी किंवा हीट म्हणा, एनर्जी जेवढी तुमची लिबरेट करणार आहे, रेडिएट करणार आहे, तेवढीच त्याच टेम्परेचरला ब्लॅक बॉडी किती करणार आहे, तर QB. तर Q/QB इज इक्वल टू E. हे तुमचं काय असणार आहे, इमिसिव्ह पॉवरचं डेफिनेशन असणार आहे किंवा ती व्हॅल्यू असणार आहे. सो यातली कोणतीही तुम्ही डेफिनेशन यूज करा, तुम्हाला उत्तर भेटून जाणारच आहे. त्यामुळे R/RB इज इक्वल टू E भेटू शकते, Q/QB इज इक्वल टू E भेटू शकते. फक्त हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला इमिसिव्ह पॉवर डिफाईन केले असतील, दिलेले असतील, तर ही डेफिनेशन यूज करायची आपण R/RB इज इक्वल टू E. आणि जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ एनर्जी ज्यूल्समध्ये दिले असतील तर Q/QB करा, तुम्हाला इमिसिव्ह पॉवर वरून आपल्याला काय भेटत आहे बघा, असे कोएफिशियंट ऑफ इमिशन भेटू शकते किंवा एनर्जीवरून आपल्याला कोएफिशियंट ऑफ इमिशन भेटू शकते. तुमच्याकडे कोणती क्वांटिटीज आहे त्याच्यावरून ठरवायचं, ही डेफिनेशन यूज करायचं की ही डेफिनेशन यूज करायचं. सो कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ओव्हर इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट द सेम टाइम, at the same temperature, or heat radiated by a ordinary object over heat radiated by a black body at the same temperature. दोन्ही सेम टेम्परेचरला आहेत असं कन्सिडर करून आपण कोएफिशियंट ऑफ इमिशन कॅल्क्युलेट करतोय. आता हे नेहमी लक्षात ठेवा, तुमचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस सोडून कोणतं एखादं आर्बिट्ररी आहे. समजा रूम टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस, तर ते कसं लिहू शकतो आपण, 300 डिग्री केल्विन, 300 केल्विन आपण लिहू शकतोय. जर तुमचं टेम्परेचर 300 केल्विन आहे असं कन्सिडर करा. ओके, एखाद्या ऑब्जेक्टचं समजा या टेम्परेचर जे आपण कॅपिटल T आहे ते आपण 300 डिग्री केल्विन कन्सिडर करतो. 300 केल्विन. तर आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं, जर एखादं टेम्परेचर असेल तर RBची व्हॅल्यू ही R पेक्षा नेहमी जास्त असते. म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज ऑलवेज ग्रेटर दॅन इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ऑर्डिनरी बॉडी ॲट द सेम टेम्परेचर, हे आपण बघितलं होतं. म्हणजे एखादा कोणताही पर्टिक्युलर टेम्परेचर घ्या, एखादा ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ठेवा आणि तेवढ्याच डायमेन्शनचा, म्हणजे डायमेन्शन म्हणजे काय, एरियाचा सेकंड तुमचा ब्लॅक बॉडी ठेवा, तर तुम्हाला असं दिसून येते की त्या अंडर सेम इन्व्हायरमेंट ब्लॅक बॉडी इमिट्स अ मोर रेडिएशन दॅन दॅट ऑफ अन ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. म्हणजे ब्लॅक बॉडी तुमची हीट खूप प्रमाणात लिबरेट करते. याचा अर्थ काय, तर एनर्जी रॅडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनर्जी रॅडिएटेड बाय अन ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. ओके, जे आपण ब्लॅक पेंट आणि परत प्लॅटिनियम ब्लॅक, लॅम्प ब्लॅक याचं एक्झाम्पल बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चरला, ते आठवून थोडंसं बघा. तर आपल्याला असं दिसून येईल, ब्लॅक बॉडी एनर्जी जास्त इमिट करते ॲज कम्पेअर्ड टू ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. सो Q इज ऑलवेज ग्रेटर दॅन QB इज ऑलवेज ग्रेटर दॅन Q. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे हा जर रेशो तुम्ही कन्सिडर केला, Q डिवायडेड बाय QB, बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ QB? QB इज ग्रेटर दॅन Q. सो QBची व्हॅल्यू जर Q पेक्षा जास्त असेल तर हा जो रेशो आहे तो रेशो हा नेहमी 1 पेक्षा कमी येणार आहे. बरोबर आहे, कारण QBची व्हॅल्यू जास्त आहे आणि Qची व्हॅल्यू कमी आहे. त्यामुळं जस्ट कन्सिडर करा, ब्लॅक बॉडी 15 जूल इतकी एनर्जी रेडिएट करते. समजा इथं 15 जूल इतकी एनर्जी रेडिएट केलेली आहे आणि त्याच इन्व्हायरमेंटच्या अंडर आपलं जे ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आहे ते 10 जूल एनर्जी रेडिएट करत आहे असं कन्सिडर करा. सो Qची व्हॅल्यू आहे 10 जूल, QBची व्हॅल्यू आहे 15 जूल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ इमिशन? कोएफिशियंट ऑफ इमिशन आपण कसं कॅल्क्युलेट करतोय बघा, Q ओव्हर QB. त्यामुळे Q किती आहे बघा, तर 10 जूल ओव्हर 15 जूल. त्यामुळे 10 जूल डिवाइड बाय 15 जूल, जूलला जूल गेलं. त्यामुळे इमिसिव्ह जे कोएफिशियंट असणार आहे, कोएफिशियंट ऑफ इमिशन हा कसा असणार आहे, डायमेन्शनलेस असणार आहे. 10 ओव्हर 15 मीन्स 2 ओव्हर 3. 2 ओव्हर 3 इतकं तुमचं काय असणार आहे. आणि याची व्हॅल्यू जर बघितला अप्रॉक्सिमेटली ती 0.66 अशी आपण अप्रॉक्सिमेटली धरू शकतोय. त्यामुळे 0.66 इज लेस दॅन 1. सो हे नेहमी रिमेंबर करा, काय तर E ऑलवेज लेस दॅन 1. ईची व्हॅल्यू ही नेहमी 1 पेक्षा कमी असते. हे त्याचं अप्पर डोमेन झालं. म्हणजे अप्पर म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1 असू शकते. 1 कोणासाठी असू शकते, जर तुमचं जो ऑर्डिनरी ऑब्जेक्ट जो घेतलेला आहे तो सुद्धा समजा तुमचा ब्लॅक बॉडी असेल, तो सुद्धा समजा तुमचा ब्लॅक बॉडी आहे. समजा हा सुद्धा मी ब्लॅक बॉडी घेतलेला आहे, हा सुद्धा तुमचा सेम ब्लॅक बॉडी आहे. तर बघा हे दोघंही
आता सेम सिच्युएशनच्या अंडर आपण स्टडी करतो, दोघांचं टेम्परेचर सेम आहे, दोघांचा एरिया पण सेम आहे, दोघांचं टाईम इंटरवलसुद्धा सेम आहे. म्हणजे फर्स्ट सिस्टीममधनं इमिट केलेली एनर्जी आपण आता क्यूबीज असणार आहे आणि सेकंड सिस्टीमने इमिट केलेली एनर्जी सुद्धा क्यूबीज असणार आहे. सो क्यूबी डिवाइड बाय क्यूबी इज इक्वल टू 1. सो ब्लॅक बॉडीसाठी फक्त इमिसिव्ह पॉवर किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन किती असणार आहे, हा 1 असणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर ऑर्डिनरी ऑब्जेक्ट घेतला तर त्याच्यासाठी किती असणार आहे, ई ऑलवेज लेस दॅन 1. मग सगळ्यात त्याची मिनिमम व्हॅल्यू किती असणार आहे बघा, तर सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू त्याची 0 असणार आहे. का, जर तुमचं टेम्परेचर 0 डिग्री केल्विन असेल, नसणार आहे, पण तुम्ही असं कन्सिडर करा हायपोथेटिकल की एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर तुमचं 0 डिग्री केल्विन आहे, तर त्यावेळेला ते रेडिएशन किती इमिट करणार आहे, 0 जूल इतकी एनर्जी ते रेडिएट करणार आहे. सो त्यावेळेला तुमची क्यूची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 डिवाइड बाय एनिथिंग करा तर तुमचं 0 येणार आहे. सो सगळ्यात लोअर डोमेन किंवा सगळ्यात लोअर व्हॅल्यू कशाची असणार आहे, कोएफिशियंट ऑफ इमिशनची, तर 0 असणार आहे. आणि सगळ्यात अप्पर व्हॅल्यू कोणाची किती असणार आहे, तर ती 1 असणार आहे. सो जर तुम्ही डोमेन कॅल्क्युलेट केला कशाचा, कोएफिशियंट ऑफ इमिशनचा, तर तो असा असणार आहे, कोएफिशियंट ऑफ इमिशन इज ऑलवेज बिटवीन 0 to 1. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ इमिशन कसा असणार आहे बघा, 0 to 1 मध्ये असणार आहे. 1 कोणासाठी असतोय, परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा जस्ट ब्लॅक बॉडी म्हटलं तरी चालते. आणि 0 to 1 कोणासाठी असतोय, 0 to 1, तर 0 to 1 कोणासाठी असते, जे आपले ऑर्डिनरी बॉडीज असतात आपल्या डे टू डे लाईफमध्ये, त्या सगळ्यांचे कोएफिशियंट ऑफ इमिशन हे 0 to 1 मध्ये असतात. 0.1, 0.2, 0.5 असे तुमचे कोएफिशियंट ऑफ इमिशन असतात. तर काय बघितलं बघा, इतकंच लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ इमिशन 2 पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय, इन टर्म्स ऑफ इमिसिव्ह पॉवर और इन टर्म्स ऑफ रेडिएटेड एनर्जी, असे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. तुम्हाला सिलेबसला ही अशी दिलेली आहे. त्यामुळे आर डिवाइड बाय आर बी इज इक्वल टू स्मॉल ई. आणि स्मॉल ईचा डोमेन लक्षात ठेवा, स्मॉल ई इज ऑलवेज बिटवीन द 0 to +1. 0 to 1 मध्ये तुमची ईची व्हॅल्यू असणार आहे, 1 परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आणि 0 to 1 फॉर ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. आता 0 कोणाला असणार आहे, तर ज्यांचा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन 0 असतोय त्यांचा कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा 0 असणार आहे. त्या ऑब्जेक्टला तुमचं कोएफिशियंट ऑफ इमिशन 0 असणार आहे. आता कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन मी असे का केले एकमेकांशी लिंक्ड, तर याच्यासाठी आपल्याला किर्चॉफ्स लॉ बघायला पाहिजे. सो याचा नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो किर्चॉफ्स लॉ. पण ह्या पॉईंटमध्ये आपण काय डिस्कस केलं बघा, जसं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असतो, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन असतो, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असतो, सिमिलरली तसं आपल्याला कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा असणार आहे. इथं करताना काय केलं होतं बघा, ॲब्सॉर्प्शनमध्ये जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तुमची इन्सिडेंट झाली त्यातले किती फ्रॅक्शन तुमची अमाऊंट ॲब्झॉर्ब झाले, या दोघांचा रेशो केलो, ए भेटलं. सेम क्यू आर डिवाइड बाय क्यू केलं, आर भेटलं, क्यू टी डिवाइड बाय क्यू घेतलं, टी भेटलं. सिमिलरली तसं आपण इमिशनला करू शकतोय. काय करू शकतोय बघा, तर ॲट द सेम टेम्परेचर ब्लॅक बॉडी किती अमाऊंट ऑफ हीट किंवा किती अमाऊंट ऑफ एनर्जी लिबरेट करते, क्यू बी, आणि त्याच टेम्परेचरला ती ऑर्डिनरी बॉडी किती अमाऊंट ऑफ हीट लिबरेट करते, त्या जर दोघांचा रेशो घेतला तर त्याला आपण म्हणणार आहे स्मॉल ई. म्हणजे सेम याच्यासारखीच आहे, इथं फक्त क्यूच्या ठिकाणी आपण क्यू बी घेतलेला आहे. सो कारण का हे सगळे जे कॅल्क्युलेशन आहे विथ रिस्पेक्ट टू ब्लॅक बॉडी, म्हणजे ब्लॅक बॉडीला संदर्भ धरून रेफरन्स धरून आपण हे एमिसिव्ह कोएफिशियंट किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी हे आपण कॅल्क्युलेट करतोय. सो इथं बघा इन्सिडेंट एनर्जी याला रेफरन्स धरून आपण ART डिफाईन केलं. आणि इथं काय केलं बघा, ॲट दी सेम टेम्परेचर RB ब्लॅक बॉडी किती एनर्जी रेडिएट करते याला आपण रेफरन्स धरून कोएफिशियंट ऑफ इमिशन आपण कॅल्क्युलेट केला किंवा इमिसिव्हिटी म्हणा त्याला. सो हे जे सगळे कॅल्क्युलेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू काय बघा, ब्लॅक बॉडी. ओके, तर बघा 0 to 1 मध्ये असते. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ खूप महत्त्वाचा आहे, कारण का तर तो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन यातलं रिलेशन सांगत असतोय. जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर्स बघितला असतील, ऑब्व्हियसली बघितलेच असणार आहे, त्यात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जे गुड ॲब्झॉर्बर असतात ते गुड इमिटर सुद्धा असतात. त्यासाठी पण क्लासिकल एक्झाम्पल काय बघितलं होतं बघा, एखादा जर पर्सन ब्लॅक कलरचं जर शर्ट घालून सनलाईटमध्ये गेला असेल तर तो खूप ॲब्झॉर्ब करतोय हीट, सनलाईटकडून तो खूप हीट ॲब्झॉर्ब करतोय. आणि तो जर सावलीत येऊन थांबला तर तो तितक्याच अमाऊंट ऑफ रेटनं स्वतःकडची जी हीट आहे, एक्सेस हीट आहे, जी शर्टकडून म्हणजे जी सनकडून त्याला भेटलेली असणार ती रेडिएट करायला स्टार्ट करतोय. म्हणजे जो गुड ॲब्झॉर्बर असतो तो गुड इमिटर सुद्धा असते, हे आपलं कन्क्लुजन होतं. सेम ते का किंवा त्याचं थेरॉटिकल प्रूफ आपल्याला आता बघायचं आहे. म्हणजे गुड ॲब्झॉर्बर हा गुड इमिटर का असते याचा आता आपल्याला थेरॉटिकल प्रूफ म्हणूया आपण, तर ते बघायचं आपल्याला.
आणि ते आपल्याला कोणत्या सेक्शनच्या अंडर स्टडी करायचं तर किर्चॉफ्स लॉ. तर आता आपल्याला बघायचं आहे किर्चॉफ्स लॉ. तर चला किर्चॉफ्स लॉ शिकून घेऊया. ओके, किर्चॉफ्स लॉ. तर किर्चॉफ्स लॉ काय सांगतोय? किर्चॉफ्स लॉ गिव्स द रिलेशन बिटवीन द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड कोएफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे हा काय करतोय? इट गिव्स द रिलेशन बिटवीन द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर ह्यातलं रिलेशन आपल्याला हा किर्चॉफ्स लॉ देत असणार आहे. तर किर्चॉफ्स लॉचं आपण स्टेटमेंट बघूया. किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट काय असणार आहे? ॲट अ गिवन टेम्परेचर, ॲट अ गिवन टेम्परेचर, ॲट अ गिवन टेम्परेचर coefficient of absorption is equal to the coefficient of emission. Coefficient of absorption is equal to coefficient of emission. कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे स्मॉल ए, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय असणार आहे बघा? स्मॉल ए. आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे किती असणार आहे? स्मॉल ए. दॅट इज, याचा अर्थ काय? तर त्याचं जर मॅथमॅटिकल लिहिला मॅथमॅटिकली तर ए इज इक्वल टू ई, ए इज इक्वल टू ई असं तुम्ही लिहू शकताय. ए इज इक्वल टू ई म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. बघा हे स्टेटमेंट काय? ॲट अ गिवन टेम्परेचर म्हणजे काय? दिलेल्या टेम्परेचरसाठीच आपण स्टडी करत आहोत. तर ॲट अ गिवन टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू द कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी असं म्हणलं तरी चालेल. तर हे काय असणार आहे? समजा एखादं ऑब्जेक्ट कन्सिडर करा, कोणताही ऑब्जेक्ट असू दे. ओके, त्याचं टेम्परेचर काहीतरी फिक्स दिलेलं असतं किंवा ते एखादा टी इतक्या टेम्परेचरच्या सराउंडिंगमध्ये आहे. सो सिस्टीम कन्सिडर करा. या सराउंडिंगचं टेम्परेचर समजा कॅपिटल टी आहे असं कन्सिडर करा. म्हणजे या पूर्ण सिस्टीमच्या आत जे आहे त्याचं एखादा ऑब्जेक्ट ठेवायचं. ओके, हा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करा. मी स्पेरिकली का करतोय? कारण स्पेरिकली घेतलं तर त्याचं एरिया वगैरे आपल्याला कॅल्क्युलेट करायला इझी जातात किंवा त्याचं इमॅजिनेशन सिम्पल होते. सो ही सिमेट्री असल्यामुळे इमॅजिनेशन सिम्पल होते. सो मी मोस्टली स्पेरिकल काढतो. तुम्ही कोणतेही आर्बिटरी शेप काढला तरीही चालेल. ओके, टी इतकं टेम्परेचरचं सराउंडिंग आहे. तर काही वेळानंतर तुम्हाला असं जाणवतं की या दोघांचं टेम्परेचर सेम होणार आहे. त्यामुळे टेम्परेचर ऑफ सिस्टीम आणि टेम्परेचर ऑफ सराउंडिंग हे काही वेळानंतर सेम होणार आहे. त्याला आपण म्हणतोय थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे समजा थर्मल इक्विलिब्रियम आहे म्हणजे काय? तर या दोघांचं टेम्परेचर सेम आहे. म्हणजे टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम म्हणजे टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज इक्वल टू द टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग. त्याला काय होतं बघा? ही बॉडी जेवढी तुमची अमाऊंट ऑफ हीट बाहेर टाकणार आहे तेवढंच तुमचं हे जे सराउंडिंग आहे ते याला हीट प्रोव्हाइड करणार आहे. सो याचं टेम्परेचर कमी जास्त होत नाही एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर. आणि त्या पॉईंटला काय म्हणतोय किंवा त्या कंडिशनला काय म्हणतोय? थर्मल इक्विलिब्रियम. समजा हे थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. तर थर्मल इक्विलिब्रियममध्ये काय होणार आहे बघा? तुमचं हे स्टेटमेंट काय सांगते? ॲट अ गिवन टेम्परेचर कॅपिटल टी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे ही जो ऑब्जेक्ट आहे जेवढी एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे, जेवढी एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे सराउंडिंगकडून फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. ओके, असं 3 डायमेन्शन म्हणजे वरून सुद्धा येणारच आहे. मी फक्त 2 डायमेन्शनल याची फिगर काढलेली आहे. ॲट अ गिवन टेम्परेचर टी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय सांगितले? अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड बाय अन ऑब्जेक्ट. ओके, हे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन सांगत असते. कारण जर तुम्ही बघितला तर क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू असं तुम्ही लिहू शकताय. म्हणजे क्यू ए म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड बाय ऑब्जेक्ट, बाय ऑफ अन ऑब्जेक्ट. हे क्यू ए आपण लिहितोय. त्यामुळे क्यू एची व्हॅल्यू कशी लिहितो? ए इंटू क्यू. क्यू म्हणजे काय? अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. या बॉडीवर क्यू इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी पडली तर त्यातली ए टाइम्स क्यू इतकी एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय सांगतोय? ॲब्झॉर्ब्ड एनर्जीचं नॉलेज देत असतोय. सो ॲट अ गिवन टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी तुमची ॲब्झॉर्ब होणार आहे हे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन सांगत असतोय. इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय? तर ही बॉडी बाहेरच्या सराउंडिंगला किती अमाऊंट ऑफ एनर्जी देणार आहे हे कोएफिशियंट ऑफ इमिशन सांगत असते. बरोबर आहे?
तर आपण कन्सिडरेशन काय केले बघा, ॲट इक्विलिब्रियम, ॲट अ थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियमला काय असते बघा, जेवढं तुमचे ॲब्सॉर्प्शन असते तेवढंच तुमचं इमिशन सुद्धा असते, बरोबर आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर टाकत असते तेवढीच तुमची सराउंडिंगकडून सुद्धा त्याला भेटत असते. सो ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन जे तुमचे दोन्हीही एनर्जीज असणार आहेत ते सेम असणार आहेत. सो यांचं थर्मल इक्विलिब्रियम अटेंड होते किंवा ते त्या कंडिशनला जाऊन पोचतात. सो जर तुम्हाला थर्मल इक्विलिब्रियम जर समजलं असेल तर हे जे किर्चॉफ्स लॉ आहे ते दुसरं तिसरं काय नसून थर्मल इक्विलिब्रियमचं थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. तर ते काय सांगते बघा, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन हे सेम असतात. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी हा ऑब्जेक्ट इमिट करणार आहे तेवढीच अमाऊंट ऑफ एनर्जी हा ऑब्जेक्ट रिसीव्ह करणार आहे. त्यामुळे तुमची थर्मल इक्विलिब्रियम अटेंड करणार आहे. तर बघा आता याचं थोडंसं मॅथमॅटिकल प्रूफसुद्धा आपल्याला बघायचं आहे. याचं मॅथमॅटिकल प्रूफ बघायचं आहे. तर बघूया. तर तुम्हाला आठवत असेल ए म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आपण त्याला काय करतो बघ, क्यू ए डिवाइड बाय क्यू असं आपण डिफाईन करतोय. ई म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ इमिशन आर अपॉन आर बी असं करतोय. म्हणजे इमिसिव्ह पॉवर आपण ऑब्जेक्ट डिवाइड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ एन ब्लॅक बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर टी. तर ती सिच्युएशन आता आपण कन्सिडर करणार आहोत. तर दोन ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करा. दोन ऑब्जेक्ट आहेत सेम मगाची सिच्युएशन, दोन ऑब्जेक्ट आहेत असं कन्सिडर करा. दोन ऑब्जेक्ट आहेत वेगवेगळे, दोन सेपरेट ऑब्जेक्ट घेण्यापेक्षा त्या दोघांना आपण एकत्र टाकूया. ओके, म्हणजे का, कारण आपल्याला थर्मल इक्विलिब्रियम जर अटेंड करायचं असलं तर ते दोन्ही एकाच सराउंडिंगमध्ये असले पाहिजेत. सो दोन आपल्याला सेपरेट कन्सिडर करण्यापेक्षा एकत्र आहेत असं कन्सिडर करूया. तर समजा थोडंसं मी डायग्राम मोठी काढतो कारण आपल्याला ऑब्जेक्ट्स, हे तुमचं सराउंडिंग आहे. ओके, म्हणजे इन्व्हायरमेंट आहे. ह्याच्यात हा ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आहे ज्याचं कोएफिशियंट ऑफ इमिशन हा 0 to 1 मध्ये कुठेतरी असणार आहे. आणि हा असणार आहे ते ब्लॅक बॉडी असणार आहे. हे असणार आहे ते काय असणार आहे, ब्लॅक बॉडी. म्हणजे याला मी ए म्हणतो. ए म्हणजे काय, ऑर्डिनरी ऑब्जेक्ट असणार आहे. आणि बी म्हणजे काय असणार आहे, ब्लॅक बॉडी. आणि या सराउंडिंग सिस्टीम आणि या सगळ्यांचं टेम्परेचर किती असणार आहे, कॅपिटल टी असणार आहे. कॅपिटल टी म्हणजे काय असणार आहे बघा, टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट ए, टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट बी, बी म्हणजे ब्लॅक बॉडी, आणि टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. हे सगळे काय असणार आहेत बघा, ह्या सगळ्यांचं टेम्परेचर कॅपिटल टी. म्हणजे सगळे सेम टेम्परेचर म्हणजे थर्मल इक्विलिब्रियमला आहेत. ॲट थर्मल इक्विलिब्रियम. हे सगळे थर्मल इक्विलिब्रियमला आहेत. थर्मल इक्विलिब्रियमला असेल तर काय असणार आहे बघा, ए ऑब्जेक्ट जेवढी एनर्जी बाहेर टाकणार आहे तेवढेच बी ऑब्जेक्ट बाहेर टाकणार आहे. आणि जेवढे बी एनर्जी बाहेर टाकणार आहे तेवढी तुमची काय होणार आहे बघा, हा ऑब्जेक्ट घेणार आहे काय रिसीव्ह करणार नाही, तर ते त्याच्या कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनवर डिपेंडेंट असणार आहे. सो आपल्याला ते सगळं आता कन्सिडर करायचं आहे. तर हे लक्षात ठेवा. जर समजा आपल्याला फक्त ए ऑब्जेक्टचा स्टडी करायचा आहे तर काय सांगणार आहे बघा, अंडर द थर्मल इक्विलिब्रियम ए ऑब्जेक्ट जेवढं अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर टाकणार आहे, लिबरेट करणार आहे, तेवढी तुमची अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. सो हे लक्षात घ्या, हा जो ए ऑब्जेक्ट आहे हा ऑर्डिनरी आहे. ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आहे. ऑर्डिनरी म्हणजे आपला रेग्युलर. आणि जो बी असणार आहे तो ब्लॅक बॉडी असणार आहे. ब्लॅक बॉडीचं काय असतं बघा, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा 1 असतो, आपण स्टडी केलेला होता. सो ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आहे आणि हा सेकंड असणार आहे तो ब्लॅक बॉडी असणार आहे. समजा याचं कोएफिशियंट ऑफ इमिशन समजा ई आहे, ई याचा कोएफिशियंट ऑफ इमिशन ई असणार आहे आणि याचा कोएफिशियंट ऑफ इमिशन हा 1 असणार आहे. पण आता आपण इथं कन्सिडर करणार नाही आहोत. तर ईची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतोय बघा, ई इज इक्वल टू आर डिवाइड बाय आर बी असं आपण थोड्याच वेळाआधी बघितलं होतं. आर डिवाइड बाय आर बी. आर डिवाइड बाय आर बी म्हणजे काय असणार आहे बघा, आर म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ एन ऑब्जेक्ट और ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ॲट अ गिवन टेम्परेचर ओव्हर इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी. बरोबर आहे, आर अपॉन आर बी. त्यामुळे आर म्हणजे काय, हा जो ए ऑब्जेक्ट आहे याची इमिसिव्ह पॉवर. आर बी म्हणजे काय, हा जो आपली ब्लॅक बॉडी आहे त्याची इमिसिव्ह पॉवर आर बी. सो आर अपॉन आर बी म्हणजे काय, तुमचं कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. तर आपल्याला काय करायचं बघा, फक्त ह्या ऑब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. आत्ता ह्या ऑब्जेक्टचा स्टडी करायचा. तर बघा सिस्टीम कशी आहे बघा, ॲट थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम असेल तर काय असणार आहे बघा, हा जो ऑब्जेक्ट जेवढी एनर्जी इमिट करणार आहे तेवढीच एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. त्यामुळे ते आपण एक लिहू शकतोय, हीट ॲब्झॉर्ब्ड बाय ऑब्जेक्ट ए इक्वल टू हीट
रिसिव्ड बाय ऑब्जेक्ट ए. बरोबर आहे. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम असल्यामुळे काय होणार आहे बघा, या ए मधून जेवढी तुमची एनर्जी बाहेर जाणार आहे, या ए मधून तुमची जेवढी एनर्जी बाहेर जाणार आहे तेवढीच तुमची एनर्जी आत सुद्धा येणार आहे. आत कुठून येणार आहे बघा, हा आरबी, हा जो ब्लॅक बॉडी आहे याच्याकडे सुद्धा कॅपिटल टी इतकं टेम्परेचर आहे. सो हा सुद्धा रेडिएशन इमिट करणार आहे. सो हा सुद्धा याला एनर्जी देणार, उलट सराउंडिंग पण देणार आहे. सो काय असणार आहे बघा, जर सराउंडिंगचं टेम्परेचर किंवा हे जस्ट दोन एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये घेतला तर तुमची सिच्युएशन अजून सिम्पल होईल. पण आपण काय कन्सिडर केलेलं आहे, दोन ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला तरी चालते किंवा असे एखाद्या सिस्टीममध्ये ठेवला तरीही चालेल. सो पण यात सराउंडिंगचा आपण इंटरफरन्स आपण किंवा काय म्हणतो त्याला निग्लिजन्स आपण कन्सिडर करायचं आहे. सो बघा, हे दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत असं कन्सिडर करा, म्हणजे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल होईल. आणि जे आपलं सराउंडिंगचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण कन्सिडर करणार नाही, दोघं आपण सेम टेम्परेचर आहेत असं कन्सिडर करा सिम्पल कॅल्क्युलेशन होण्यासाठी. तर बघा, हीट ॲब्झॉर्ब्ड बाय ऑब्जेक्ट ए इज इक्वल टू हीट रिसिव्ड बाय ऑब्जेक्ट ए. म्हणजे हा जेवढी एनर्जी लिबरेट करणार आहे तेवढीच एनर्जी रिसिव्ह करणार आहे. आता मी इथं सराउंडिंगला का कन्सिडर केलं नाही, जर तुम्ही सराउंडिंगला कन्सिडर केला तर ह्याच्याकडे जी इन्सिडेंट एनर्जी आहे ही दोन टाईपची असणार आहे, एक ब्लॅक बॉडीकडून येणारी आणि एक तुमची सराउंडिंगकडून येणारी. सो आपल्याला ते कॅल्क्युलेशन थोडंसं एक्स्ट्राच होणार आहे. आपलं कॅल्क्युलेशन सिम्पली होण्यासाठी काय करणार आहोत आपण, तर हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत असं कन्सिडर करा. हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि तेवढेच जस्ट कन्सिडर करा. ओके, हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. जर तुम्ही जुना सिलेबस बघितला असेल तर ते अशा टाईपची काहीतरी तुमची फिगर होती जुन्या सिलेबसमध्ये. पण आता असं कन्सिडर करूया, हे दोन ऑब्जेक्ट आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यामुळे याला मिळणारी एनर्जी ही फक्त याच्यामुळे आहे अशी कन्सिडर करा फक्त. दॅट्स इट, बाकीचं काही नाही, त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज सुद्धा नाही. त्यामुळे हीट ॲब्झॉर्ब बाय ऑब्जेक्ट ए, या ए ऑब्जेक्टने हीट ॲब्झॉर्ब किती करणार आहे, या दोघांचं एरिया समजा तुमचं ए आहे, या दोघांचाही एरिया ए आहे समजा, एरिया दोघांचाही एरिया ए आहेत. हे दोघंही सेम आहेत, ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आणि ब्लॅक बॉडी हे दोघंही सेम एरियाचे आहेत. तर हीट ॲब्झॉर्ब बाय ऑब्जेक्ट ए हे किती असणार आहे बघा, हा किती ऑब्जेक्ट हीट ॲब्झॉर्ब करणार आहे, तर समजा याच्यावर क्यू अमाऊंट ऑफ हीट इतकी इन्सिडेंट झाली. ओके, तर ब्लॅक बॉडी समजा क्यू अमाऊंट ऑफ हीट इतकी इमिट करणार आहे, त्यातली ह्याच्याकडे किती जाणार हे आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळं हीट ॲब्झॉर्ब बाय अन ऑब्जेक्ट ए, ॲब्झॉर्ब किती करणार आहे बघा हीट, तर ॲब्झॉर्ब किती करणार आहे, पहिला आपल्याला इमिटेड ब्लॅक बॉडीने किती इमिटेड केले ते पहिला काढायला पाहिजे आणि त्याच्या ए टाइम्स हे इतकं ऑब्झॉर्ब करणार आहे. त्यामुळे ब्लॅक बॉडी किती इमिट करणार आहे बघा, ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर कशी कॅल्क्युलेट करतोय आपण, आरबी अमाऊंट ऑफ हीट काय म्हणतात त्याला, रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी ॲट अ गिवन एरिया अंडर द गिवन टाइम. ओके, आरबी इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय 80. त्यामुळे क्यू कशी कॅल्क्युलेट करू शकतो, क्यू म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी, तर ती कशी लिहू शकतोय, आरबी टाइम्स 80, आरबी टाइम्स 80. ह्याला मी क्यूबी म्हणतो. क्यूबी का म्हणतो तर तुम्हाला समजून जाईल, क्यूबी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी. सो अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी कशी लिहू शकतोय, आरबी टाइम्स 80. सो आता आपल्या एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी या ब्लॅक बॉडीने इमिट केलेली आहे, या ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली आहे. सो ही एनर्जी आता काय होणार आहे बघा, तुमच्या ऑर्डिनरी ऑब्जेक्टवर इन्सिडेंट होणार आहे. पण सगळीच्या सगळी ऑर्डिनरी ऑब्जेक्ट इन्सिडेंट करणार नाही, त्यातली किती एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे ते तर तुम्ही स्टडी केला असेल बघा. जर क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी त्याच्यावर इन्सिडेंट झाली तर ए टाइम्स क्यू इतकी एनर्जी ते ॲब्झॉर्ब करते. बरोबर आहे, ए टाइम्स क्यू इतकी एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. सो याच्यावर जर क्यूबी म्हणजे आरबी टाइम्स 80 जर इतकी एनर्जी इन्सिडेंट झाली ऑर्डिनरी ऑब्जेक्टवर, त्यातले कितीही ते ॲब्झॉर्ब करणार आहे, तर याला फक्त ए न मल्टिप्लाय करायचं, ए टाइम्स आरबी इंटू 80 इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी काय करणार आहे, हीट ॲब्झॉर्ब बाय ऑब्जेक्ट ए. समजलं, आरबी म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर कॅपिटल टी. समजलं. हे बघा, हे ऑब्जेक्ट दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये का ठेवलेले आहेत याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जर तुम्ही बाहेर सेपरेट आहेत असं कन्सिडर करा, पण त्यावेळेला कन्सिडरेशन काय करायला लागते, तुमचं सिस्टीम या ऑब्जेक्टला काही काय म्हणते त्याला एनर्जी प्रोव्हाइड करत नाही असं कन्सिडर करायला लागते आणि ते थोडंसं लेंदी प्रोसेस होत जाते. सो तुम्ही काय कन्सिडर करा, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, टचमध्ये आहेत आणि डायरेक्ट याची एनर्जी याला ट्रान्सफर होत आहे. सो थर्मल इक्विलिब्रियम आहे, त्यामुळे अमाऊंट ऑफ एनर्जी रिसिव्ड आणि गेन
जे अमाऊंट ऑफ एनर्जी तुमची गेन होणार आहे तेवढीच तुमची इमिटेड सुद्धा होणार आहे, त्यामुळे तुमचं टेम्परेचर आता कमी जास्त होणार नाही. सो QB म्हणजे काय असणार आहे बघा, अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी टाइम्स एरिया इंटू टाइम. ओके, इतकं तुमचं काय असणार आहे बघा QB. सो या QBला फक्त A न मल्टिप्लाय करा, तुम्हाला अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय ऑब्जेक्ट A भेटणार आहे. आता सिमिलरली ही काय असणार आहे बघा, किती अमाऊंट ऑफ एनर्जी याच्याकडे ॲब्झॉर्ब होणार आहे. ओके, याच्याकडे किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिसीव्ह होणार आहे हे आपण कॅल्क्युलेट केलं. सिमिलरली आता आपल्याला किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिसीव्ह झाली. ओके, तर बघा हीट ॲब्झॉर्ब बाय अन ऑब्जेक्ट A आणि हीट रिसिव्ड म्हणण्यापेक्षा इमिटेड म्हणूया, इमिटेड बाय अन ऑब्जेक्ट A. बरोबर आहे, ॲब्झॉर्ब्ड आणि रिसिव्ड हे दोघांचा अर्थ सेमच होतोय. सो ॲब्झॉर्ब किती होणार आहे तर इतकी होणार आहे. आता इमिटेड किती होणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इमिटेड किती होणार आहे बघा, तर इमिटेड किती होणार आहे त्यासाठी आपल्याकडे इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे, थोड्याच वेळ आधी बघितला होता. तर इमिटेड किती होणार आहे बघा, R इज इक्वल टू Q डिवाइड बाय AT. इतकी तुमची इमिटेड होणार आहे Q अमाऊंट ऑफ. सो Q इमिटेड किती असणार आहे बघा, R टाइम्स AT. आता ह्याला मी QB का RB का लिहिलं नाही, आता आपण ऑर्डिनरी ऑब्जेक्टचं डिफाईन करत आहोत. सो इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी तुमची काय होणार आहे बघा, इमिटेड होणार आहे. R म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. सो इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी तुमची काय होणार आहे बघा, इमिटेड. त्याला मी R टाइम्स AT लिहून घेतो. आता काय करायचं आहे बघा, आता हे जस्ट इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो A टाइम्स RB AT इज इक्वल टू RAT. दोन्ही साईडला बघा AT आपण कॅन्सल करू शकतो, दोन्ही साईडला 80 ने डिव्हिजन करा, कॅन्सल होऊन जाणार आहे. सो A टाइम्स RB इज इक्वल टू R असं आपण लिहू शकतोय, A टाइम्स RB इज इक्वल टू R. त्यामुळे A एका साईडला ठेवा, R डिवाइड बाय RB, R डिवाइड बाय RB. सो R डिवाइड बाय RB म्हणजे काय आपण कन्सिडर केलं होतं बघा, कोएफिशियंट ऑफ इमिशन. बिकॉज इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ऑब्जेक्ट ओव्हर इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ब्लॅक बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर इज नोन ॲज अ इमिसिव्ह पॉवर कोएफिशियंट ऑफ इमिशन E. सो A इक्वल टू E, हेन्स इट इज अ प्रूव्ड. म्हणजे जे आपण स्टार्टिंगला कन्सिडरेशन केलं होतं बघा, गुड ॲब्झॉर्बर इज गुड इमिटर. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जर जास्त असेल तर त्याचा कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा जास्त असणार आहे. जर ज्याचा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन कमी आहे त्याचा कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा कमी असणार आहे. त्यामुळे तुमचं जे बेसिक इक्वेशन होतं बघा, A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1, A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1 हे ॲब्सॉर्प्शनच्या टर्ममध्ये असं लिहू शकता आणि इमिशनच्या टर्ममध्ये E प्लस R प्लस T इज इक्वल टू 1 असं लिहिला तरीही चालेल. कारण A इज इक्वल टू E असल्यामुळं A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1 असेल तर E प्लस R प्लस T इज इक्वल टू 1 असणारच आहे. याचा अर्थ काय बघा, ज्या ऑब्जेक्टकडं गुड ॲब्झॉर्बर असणार आहे म्हणजे ॲब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटी जास्त असणार आहे त्याच्याकडे इमिट करण्याची ॲबिलिटी सुद्धा जास्त असणार आहे. ओके, जो ऑब्जेक्ट जास्त ॲब्झॉर्ब करतोय तो जास्त इमिट करतोय, जो ऑब्जेक्ट कमी ॲब्झॉर्ब करतोय तो कमी इमिट करणार आहे. सो जर ऑर्डिनरी ऑब्जेक्ट आणि ब्लॅक बॉडी घेतला तर ऑर्डिनरी ऑब्जेक्ट हा कमी ॲब्झॉर्ब करतोय सो तो कमी इमिट करणार आहे. पण जर तुम्ही ब्लॅक बॉडीचं बघितला तर तो जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब करतोय त्यामुळे तो जास्त प्रमाणात इमिट करणार आहे. फक्त एक लॉजिक लक्षात ठेवा, गुड ॲब्झॉर्बर इज गुड इमिटर, बॅड ॲब्झॉर्बर इज अ बॅड इमिटर, दॅट्स इट. ओके, त्यात रिफ्लेक्शन कोएफिशियंट आणि ट्रान्समिशन कोएफिशियंट हे नाही बाकी आहेत, फक्त आपण A आणि E मधलं रिलेशन सांगत आहोत. सो आजच्या डिस्कशनमध्ये काय झालं बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनच्या. तर स्टार्टिंगला आपण काय बघितलं, इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ इमिशन कसं कॅल्क्युलेट करायचं. कोएफिशियंट ऑफ इमिशनसाठी आपण RB म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ब्लॅक बॉडी आपण इमिसिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करून R डिवाइड बाय RB इज इक्वल टू E कन्सिडर केलं होतं. ईला डायमेन्शन नसते हे एक लक्षात ठेवा, जसं ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन कोएफिशियंटला डायमेन्शन नसते, सिमिलरली कोएफिशियंट ऑफ इमिशनला सुद्धा डायमेन्शन नसणार आहे. आणि लास्ट पॉईंट कोणता बघितला बघा, किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ मध्ये काय बघितलं बघा, ॲट अ गिवन टेम्परेचर म्हणजे तुमचं फिक्स टेम्परेचर फिक्स असेल तर ॲट अ गिवन टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन असतात हे तुमच्या वेवलेंथवर सुद्धा डिपेंड असतात. हे आपल्या मागील लेक्चरला झालं होतं आणि आत्ताच्या लेक्चरला सुद्धा सांगतो. त्यामुळे हे आपण असंही लिहू शकतो, A ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू E ऑफ लॅम्बडा असं तुम्ही लिहिला तरी चालेल. A ऑफ लॅम्बडा म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर अ गिवन वेवलेंथ इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर अ गिवन वेवलेंथ. जर तुमचं वेवलेंथ चेंज झालं तर तुमच्या A इक्वल टू Eच राहणार आहे, पण त्यांचे जे न्यूमरिकल व्हॅल्यू आहेत ते चेंज होणार आहेत. ओके, म्हणजे त्यासाठी आपण वॉटरचं एक्झाम्पल बघितलं होतं. वॉटर सनलाईटला कमी ॲब्झॉर्ब करते पण इन्फ्रारेडला ते जास्त ॲब्झॉर्ब करते. सो A आणि Eची व्हॅल्यू सेम राहणार आहे पण त्यांचे न्यूमरिकल व्हॅल्यू चेंज होणार आहेत.
ओके. 0.2 असेल तर 0.2 असणार आहे, पण जर तुमची वेवलेंथ चेंज झाला, समजा ते 0.4 झालं तर हे 0.4 असेल तर 0.4, म्हणजे ते वेवलेंथनुसार चेंज होणार आहेत, पण ए इक्वल टू ईच राहणार आहे. आणि याच्या पुढे आपल्याला जो बघायचा आहे तर इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लॅक बॉडी, आणि तो खूप मोठा पॉईंट असणार आहे. त्याच्यात आपण लुमरचं जो एक्सपेरिमेंट केला होता एकदम क्लासिकल, तो आपल्याला बघायचा आहे, आणि त्यानंतर विंड डिस्प्लेसमेंट लॉ. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.